नमस्कार, निवेदक विठ्ठल पवार या माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। बांधवांनो, मला अतिशय आनंद होतोय की मी दररोजचे जे व्हिडिओ गेले 3 ते 4 महिने आपल्याला सूत्रसंचालन मोफत शिकवतोय। राज्यामधून अनेकांचे फोन येत आहेत, अनेकांच्या कमेंट्स येत आहेत की सर तुमच्यामुळं आम्ही सूत्रसंचालन करायला आता सुरुवात केली। सूत्रसंचालनाबाबत आयडिया आता तुमच्या व्हिडिओमुळे आम्हाला मिळताय, तर मला खूप एकदम छान वाटलं। तर आजच्या घटकाकडे आपण वळूया। सूत्रसंचालकाला काय आवडतंय यापेक्षा श्रोत्यांना काय आवडतंय याकडे सूत्रसंचालकांनी लक्ष द्यावे। बऱ्याच वेळा मी अनेक कार्यक्रमामध्ये श्रोता म्हणून जात असतो आणि अशा वेळेस सूत्रसंचालक कार्यक्रमाचा प्रकार लक्षात न घेता सूत्रसंचालन करत असतात आणि त्यांचे जे शब्द त्यांना आवडत असतात त्या शब्दांचा आणि त्या कार्यक्रमाचा काही एक काडी मात्र संबंध नसतो। तसेच जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला अनुरूप सूत्रसंचालकाने सूत्रसंचालन करणं अपेक्षित असतं, मात्र सूत्रसंचालक याकडे कानाडोळा करून त्याला आवडत असलेले, त्याला माहिती असलेले, तसेच त्याला पाठांतर असलेले शब्द, वाक्य, ओळी याबाबत सूत्रसंचालक ते शब्द वापरत असतो आणि त्याचा आणि कार्यक्रमाचा सूत्रामही संबंध नसतो। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी अशा नवोदित सूत्रसंचालकांना सांगेन की सूत्रसंचालकाला काय आवडतंय याही पेक्षा श्रोत्यांना काय आवडतंय या बाबीकडे सूत्रसंचालकांनी लक्ष द्यावे। कार्यक्रमाचा प्रकार लक्षात घेऊन, श्रोत्यांचा वयोगट लक्षात घेऊन, श्रोत्यांना काय आवडतंय, श्रोत्यांना नेमकं काय अपेक्षित आहे, काय सूत्रसंचालकाने निवेदन करावं हे श्रोत्यांचं समजून घेऊनच आणि सूत्रसंचालक त्यातीलच एक श्रोता आहे हे समजून त्यानं त्या कार्यक्रमाचा प्रकार लक्षात घेऊन सूत्रसंचालन जर केलं तर ते सूत्रसंचालन हे लय भारी होईल। यासाठी मी सूत्रसंचालकांना सांगेल, तुम्हाला काय आवडतंय याही पेक्षा श्रोत्यांना काय आवडतंय याची निवड सूत्रसंचालकाने करावी। धन्यवाद।